जस्ट ट्रॅव्हल कंपनी कडे मी ॲज अ ट्रॅव्हल ॲम्बॅसेडर म्हणून जॉईन झालो. जिथे आम्ही टूर पॅकेजेस टूर गायडन्स हे सगळं सेल आउट करायचो. सो 16मध्ये मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं, गेट लॉस्ट विथ राहुल. मग किती लॉस वगैरे? लॉस जवळपास 7-8 लाख रुपयांची तेव्हा लॉस झाला होता. तो सेल्फ कॉन्फिडन्स खूप गरजेचा असतो, कारण ते नाही तर मग काहीच नाही. बरोबर. तिथनं तुम्ही खचून जसा. आणि आहेत काही जॉब करता, काही कोणाकडे आधीच बिझनेस आहे, काही कोणाकडे काहीच नाहीये आणि त्यांना बिझनेस करायचा असतो, तर ते भीता की 90% बिझनेस फेल होतो. पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा की तुम्ही बिझनेस जर का करताय तर तो बिझनेस फेल होणारच. ओके. ती नशिबाने माझ्या साथ अशी मांडली, लॉकडाऊन आलं आणि सगळ्यांची बादली माझी सांडली. हाय ऑल, वेलकम टू देव्स डिजिटल डोमेन. कधी कधी तर वाटतं मीच देव आहे. हॅलो, मी देव आहे. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तुमचं सगळ्यांचं परत एकदा देव्स डिजिटल डोमेनमध्ये स्वागत आहे. आपल्याकडे आज खूप खास गेस्ट आलेले आहेत. राहुल आहे आपल्याकडे. सो लहानपणीपासूनच पॅशनेट विथ ट्रॅव्हल, जॉबकडे म्हणजे एज्युकेशन झाल्यानंतर जॉबकडे काही जास्त लक्ष दिलं नाही. ट्रॅव्हल त्याचं पॅशनेट होतं आणि आय थिंक फ्युचरमध्ये ट्रॅव्हलच म्हणजे बिझनेसमध्ये त्यांनी कन्वर्ट केलं आणि त्याच ह्याच्यामध्ये जॉब बिझनेस. ओके. सो जी काही जर्नी आहे राहुलची बिझनेसची ते आज आपण ऐकूयाच. सो अशाच व्हॅल्युएबल व्हिडिओसाठी तुम्ही देव्स डिजिटल डोमेनला फॉलो करा. राहुल, थोडं इंट्रोडक्शन आणि बॅकग्राऊंड थोडंसं. फर्स्ट ऑफ ऑल देव, खूप आनंद होतो, खूप छान वाटतं की तू हे नवीन स्टार्टअप जे केलेलं आहे, पॉडकास्ट वगैरे जे तू करतोय, यासाठी तुला खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि हे मला माझ्या जुन्या दिवसात घेऊन जात आहे, जेव्हा मी केली होती 2017मध्ये, जेव्हा मी मुंबईला होतो. सुरुवात तर ऑब्व्हियसली प्रत्येकाची तशीच होते आजकाल, आपल्या काळात तरी, की जेव्हा इंजिनिअरिंग पहिले पोरगा करणार, बरोबर, आणि इंजिनिअरिंग नंतर मी फेल झालो. त्यानंतर मला ते कंटिन्यू नाही करता आलं. म्हटलं मग काहीतरी दुसरं करू. सो बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मी कोर्स केला आणि नंतर मास्टर्स इन मास कम्युनिकेशनसाठी मी मुंबईला गेलो. ओके. मुंबईला गेलो तेव्हा आम्हाला डॉक्युमेंटरीज शूट करायला लावायचे, छोट्या छोट्या ॲड फिल्म्स शूट करायला लावायचे. तिथनं मग मला फिल्म मेकिंगची आवड आली. ओके. आणि नंतर मी एक छान जॉब ऑपॉर्च्युनिटी आली होती माझ्याकडे, जी फ्रीलान्स होती. जस्ट ट्रॅव्हल कंपनी कडे मी ॲज अ ट्रॅव्हल ॲम्बॅसेडर म्हणून जॉईन झालो. जिथे आम्ही टूर पॅकेजेस, टूर गायडन्स हे सगळं सेल आउट करायचो. सो प्रमोशन्स त्यांचे करायचो, छोटे छोटे व्हिडिओज क्लिप करून म्हणून जे काही त्या काळात डोमेन्स होते त्याच्यामध्ये आम्ही अपलोड करायचो. आणि नंतर मग मी ऑफकोर्स 2016मध्ये मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं, गेट लॉस्ट विथ राहुल. ज्याच्यामध्ये मी ट्रॅव्हल व्हिडिओज वगैरे शूट केले. तिथे आम्ही हे दाखवायचो मी लोकांना की कसं एक बजेट ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता, म्हणजे सोलो ट्रॅव्हलर्स. हे जे तू स्वतःहून करायचं की काही म्हणजे ते माझं इंडिपेंडेंट स्वतःच. ओके. म्हणजे तू स्वतः ट्रॅव्हल करायचं आणि ते व्हिडिओ शूट करून ते युट्यूबवर मी अपलोड करायचो. तर ती यूट्यूब चॅनलची सुरुवात होती माझ्या. पण डेफिनेटली माझा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग झाला त्याच्यामुळं, आणि त्यामुळे नंतर मला एक वन ऑफ द इंडियाज मोस्ट लिडिंग ब्रँडेड चेन ऑफ हॉस्टेल्स, ओके, कॉल्ड झॉस्टेल, या कंपनीमध्ये मला जॉब ऑफर आली. ओके. म्हणजे काय म्हणून जॉब आली? ॲज अ ट्रॅव्हल होस्ट. ओके. ॲज अ ट्रॅव्हल होस्ट म्हणून मी तिथे जॉईन झालो. आणि काय ना, 4 वर्ष मी मुंबईत काढले. ओके. त्या हशगश लाईफमधून थोडा बाहेर पडायचा एक मौका होता. ओके. सुंदर मला प्लेसमेंट झाली, सुंदर शहर उटीमध्ये. सो इट वॉज व्हेरी ओपन फॉर मी. येस. फ्रेश वाटायला लागलं आणि एकदम हॅपनिंग, आणि क्राऊड यायचा, फॉरेनर्स यायचे, सोलो ट्रॅव्हलर्स, ग्रुप ऑफ ट्रॅव्हलर्स सगळे यायचे, मजा येऊन जायची. कारण माझं काम तिथे खूप त्यांना होस्ट करणं होतं, त्यांना कम्फर्ट देणं, ॲज अ आईस ब्रेकर काम करणं, इव्हेंट्स, पार्टीज, गेम्स, आणि त्यांना फिरायला घेऊन जा. ओके. एकदा सांगू शकशील का व्ह्युअर्सला की एक ट्रॅव्हल होस्ट म्हणजे काय? ट्रॅव्हल होस्ट म्हणजे एक्झॅक्टली की माझं कामच ते होतं की आय हॅव टू होस्ट पीपल हु आर कमिंग. म्हणजे जे लोक तिथे राहायला यायचे त्यांचं करता धरता मी होतो. ओके. त्यांना त्यांच्या अकोमोडेशनपासून तर फूडपासून आणि त्यांच्या टूर प्लॅनिंगपासून सगळं माझ्याकडे होतं. ओके. आणि इव्हनिंगला जेव्हा ते वापस यायचे फिरून दिवसभर एक्सप्लोर करून, तेव्हा मग पार्टीज अरेंज करणे किंवा इव्हेंट्स, काही छोटे मोठे गेम्स, कॅरिओके नाईट्स, बोर्ड गेम्स नाईट, तर असं हे इव्हेंट्स होस्ट मी करायचो. ओके. तर फार मजा आली तेव्हा.
आणि जवळपास त्या उटी, कुर्ग, बँगलोर, कोडाई फ्रँचायझी ओनरसोबत मी खूप वर्ष काम केले. ओके. आणि अल्टिमेटली बँगलोरला असताना लास्ट माझी पोस्टिंग जिथे होती, एक सॅच्युरेशन पॉईंट येतो, राईट. ओके, बरोबर. तेव्हा आम्हाला वाटलं की यार आता हे मी अजून कंटिन्यू नाही करू शकत, कारण याच्यानंतर काय, किती पार्टी करणार, करून माणूस किती एन्जॉय करणार, करेक्ट, स्वतःचं काहीतरी पाहिजे. करेक्ट. बट त्याच्यामधून तुला म्हणजे तुझं पे म्हणजे सॅलरी वगैरे पण भेटत होतील ना? सॅलरी तुम्हाला मिळायची, तो प्रॉपर जॉब होता ना. ओके. तो प्रॉपर जॉब होता, पण तेच की आता याच्यानंतर काय, ग्रोथ पण झाली माझी इव्हेंच्युअली. जसं स्केल बघशील तू, 1 ते 2 वर्षात, 3 वर्ष, 2 वर्ष मी काहीतरी जॉब केला तिथे अप्रॉक्सिमेटली. सॅलरी मला कंटिन्यू मिळायची, पण तो आहे ना एक बॉक्स असतो, कम्फर्ट झोन ज्याला म्हणतात, कम्फर्ट झोन, की आता सॅलरी येते, आता एवढा खर्च, आता एवढा खर्च, त्या पुढे काय, त्याच्यानंतर काय. ओके. सेम हा एक व्हिडिओ मी कम्फर्ट झोनसाठी, माझा फर्स्ट व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेला आहे. जर तुम्हाला तो बघायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो. कम्फर्ट झोनच्या बाहेर कसं निघायचं त्याचे 5 थिंग्स. येस. तर त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघण्यासाठी मी हा निर्णय घेतला की आता मी कंटिन्यू नाही करू शकत, मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे, आणि मी तो जॉब रिझाईन केला. ओके. येस. तर डेफिनेटली जॉब रिझाईन केल्यावर आता करायचं काय, तर स्किल्स होती, नेटवर्क होतं, कॉन्फिडन्स होता स्वतःवर, फक्त काही नव्हतं तर ते होती फंडिंग. ओके. म्हणजे बिझनेस करायचा होता. येस. पण म्हणजे जो काय फंड लागत होता, हां, फंड्स नव्हते. कारण फंड्स सगळ्यात मोठा जो फॅक्टर आहे कुठलाही बिझनेस करण्यासाठी, त्याला लागतो फंड्स. बरोबर. तर फंड्सचे चॅलेंजेस येतात. आणि कसं असतं ना की जेव्हा घरी आपण मागतो की मला फंड्स पाहिजे, तर त्यांना प्रश्न पडतो की एवढा चांगला जॉब येणं सोडला का, बरोबर. तर तिथे थोडं सपोर्ट घरच्यांकडनं मिळत नाही. घरच्यांना आधी मेन म्हणजे असं वाटतं की यार जॉब सोडलाय म्हणजे ते आपल्यावरतीच सपोर्ट करणं तर दूरची गोष्ट आहे. करेक्ट. आणि काय तेव्हा माझं वयच काय होतं, 22-23 वर्षाचा मी होतो. तर तेव्हा मग मी निर्णय घेतला की आता मी मॅनेजमेंटवर कामं घेईल. मग तू जे आता तू निर्णय घेतला की मॅनेजमेंटवरती काम, त्याच्यावर मग फंडिंग वगैरे काय त्याला लागणार नाही, आणि जर लागली तर कुणी केली? मग मॅनेजमेंटला फंडिंग नाही लागत. मॅनेजमेंटवर म्हणजे काय असतं की एक स्किल सेट ऑफ पीपल तुमच्याकडे असतात. ओके. आणि त्या लोकांना ऑपरेट करायचं. आणि हॉटेल्स बेसिकली जे हॉटेल ओनर असतात, ज्यांना ते खूप हेवी ड्युटी वाटतं ते ऑपरेट करायला, तर ते काम आमच्यासारख्या लोकांना ते देतात. ओके, ग्रेट. की आम्ही पूर्ण हॉटेलचं जे काही आहे ते आम्हीच सेटअप पासून, ओके, फ्रॉम झिरो, फ्रॉम ग्राउंड टिल ऑपरेशनल तिथे बनवस, तर ते मॅनेजमेंट माझ्याकडे राहायचं, मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट. ओके. तर बेसिकली मी बँगलोरला केलं, मग पावना जे आहे लोणावळ्यात, पुण्याच्या जवळ लोणावळा पावना, तर तिथे पावण्यामध्ये एक साईट ग्लॅम्प साईट होती ती मी डेव्हलप केली. असे काम करत करत डेफिनेटली थोडं सर्वायवल झालं. आणि त्यानंतर कळालं की हां, पैसे सेव्ह पण करणं खूप गरजेचं आहे आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी. बरोबर. मग थोडेफार फंड्स गोळा झाले. त्यानंतर मग पावनामध्येच मला एक साईट मिळाली, तिथे मी ऑटोमेटिव्ह थीम्ड कॅम्प साईट उघडली. जवळपास मी आणि माझे 2 पार्टनर्स होतो आम्ही त्यामध्ये. त्यांनी फंड्स इन्व्हेस्ट याच्यामध्ये केले होते. तर नेटवर्क असल्यामुळे ते सोपं होतं माझ्यासाठी थोडंसं, की येस, कारण कोणता इन्व्हेस्टर तुमच्यावर पैसा का लावेल, ते फक्त हे बघतील की याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, याच्यामध्ये करेज आहे, या सगळ्या गोष्टी जर का तुमच्यामध्ये असतील तर कोणीही तुमच्यावर पैसा इन्व्हेस्ट करू शकतो. आणि अजून एक सांगतो, मी ॲड ऑन करतो की म्हणजे राहुलचं पहिल्यापासूनच आहे की बाबा मी जसं बोललो पॅशनेट तो ट्रॅव्हल बरोबर आहे, तसं पॅशनेट त्याच्या कामाबद्दल पण आहे, खूप एफर्ट्स आहेत, आणि कॉन्फिडन्स तर म्हणजे त्याच्याकडे खूप आधीपासून कॉन्फिडन्स आहे. येस, तो सेल्फ कॉन्फिडन्स खूप गरजेचा असतो, कारण ते नाही तर मग काहीच नाही. बरोबर. तिथनं तुम्ही खचून जासान. येस. आणि किंवा सेव्हिंग्स असते ना, तर खूप लोक तुम्हाला मिळत राहतात की बाबा स्टॉक मार्केट कर किंवा ट्रेडिंग कर, हा कोर्स कर, तो कोर्स कर, पण मला कधीच ते रिलेट नाही करू शकलो मी त्यामध्ये. कारण ना माझ्या डोक्यात एकच होतं की याच इंडस्ट्रीमध्ये मला काहीतरी करायचं. तर मी ती कन्सिस्टन्सी नाही सोडली, मी त्याच कंटिन्यू करून मग मी ती कॅम्पसाईट उघडली. तो माझा पहिला प्रोजेक्ट होता. पण नशिबाने माझ्या साथ अशी मांडली, लॉकडाऊन आलं आणि बादली माझी सांडली. सगळ्यांचंच नशीब लॉकडाऊन मध्ये 2 ते 3 वर्ष खूप लोकांनी बेकार सर्वाइव्ह केलं. तो ऑन अँड ऑफ आम्ही इव्हेंट्स केले तिथे. जसं लॉकडाऊन थोडंसं उघडायचं पार्शल, तेव्हा आम्ही थोडे इव्हेंट्स केले, थोडे नाही केले, पण अल्टिमेटली तो कॅपेक्स परत म्हणजे जो कॅपिटल एक्सपेंडिचर असतो आपला, एका प्रोजेक्टवर तुम्ही किती टाकणार. करेक्ट. तर अल्टिमेटली तो लॉस बुक करून आम्ही ती कॅम्पसाईट बंद केली. हा, म्हणजे बिझनेस नाही चालला आणि रेंट वगैरे देणंच आहे. हा, तर सगळंच ते बर्डन खूप आलं होतं. आणि डेफिनेटली नंतर मग आता परत लाईफ ग्राउंड झिरो. आणि मग किती लॉस वगैरे? लॉस जवळपास 7-8 लाख रुपये आमची तेव्हा
लॉस झाला होता त्या बिझनेसमध्ये. पण अल्टिमेटली आता पुढे काय, कारण लॉकडाऊन नंतर मलाच काय बऱ्याचशा लोकांना फ्युचर नव्हतं ना. मग जो लॉकडाऊन मध्ये जो बिझनेस बंद केला होता आणि लॉकडाऊन नंतर मग बिझनेस कडेच तू मूव्ह झाला की? नाही, मग तेच ग्राउंड झिरो होतो मी. मग नंतर आता करणार काय, बरोबर, परत तेच माझं जुनं काम, मॅनेजमेंट कॉन्ट्रॅक्ट. मग मी परत एक थोडं इंडस्ट्रीमध्ये नेटवर्क असल्यामुळे परत मी जॉब शोधला माझ्यासाठी. बरोबर. पण तो कॉन्ट्रॅक्च्युअल जॉब होता की पूर्ण सेटअप ऑपेक्स पर्यंत मी पूर्ण सेटअप करून देईल जोपर्यंत प्रॉपर्टी ऑपरेशनल नाही होत. त्यानंतर मग मी तो जॉब पकडला. तो जवळपास मी 1 वर्ष केला. ओके. मग नंतर परत असंच याच बेसवर मी अजून 2 प्रॉपर्टीजवर करत राहिलो. थोडं सर्वायवल झालं माझं. नंतर डेफिनेटली थोडे जेव्हा फंड्स वगैरे आले त्यानंतर मग मी स्वतःचा ब्रँड उघडला रॉस्टेल नावाने. ओके. सो रॉस्टेल असं की हॉस्टेलचा कॉन्सेप्ट आहे. रॉस्टेल मी त्याला नेमिंग केलं कारण राहुल नाव आहे माझं. ओके. ओके. सो इनिशियल फर्स्ट घेतलं आणि येस ऑफकोर्स थोडं कीवर्ड्स पण होतो त्याच्यामध्ये. आय थिंक हे जे रॉस्टेल आहे ते लास्ट 4-5 इयर्स पासून करतोय ना? रॉस्टेल मागच्या 3 वर्षापासून चालू आहे. ओके. 3 वर्ष. पहिली प्रॉपर्टी आपली पुण्यात होती, दुसरी मुंबई बँड्राला उघडली. ओके. आणि आता न्यू ब्रँड मी परत लॉन्च करतोय. आणि तो आहे देव डिजिटल डोमेनवर. मी आज त्याचा खुलासा करणार आहे माझ्या न्यू ब्रँडचं नाव. आणि त्याचं नाव आहे एलिफंट हाऊस आणि लोकेशन राहील त्या ब्रँडची वाराणसी. एक नंबर. सो वाराणसीला लवकरच आम्ही ते ओपन करतोय. आणि बेसिकली यामध्ये ग्रुप ऑफ ट्रॅव्हलर्स, फॅमिली ट्रॅव्हलर्स, सोलो ट्रॅव्हलर्स, फॉरेनर्स, आम्ही सगळ्यांनाच होस्ट करतो. ओके. कोणी येऊन तिथे राहू शकतं. जे बजेट ट्रॅव्हलर्स आहेत तेही राहू शकतात. जे प्रीमियम लक्झरी ज्यांना पाहिजे तेही ते बुक करू शकतात. येस, तसे आमचे वेगवेगळे रूम्स आहेत. येस, सो मोस्टली ती फॅसिलिटी आहे. ज्यांना पार्टी करायची ऑफकोर्स त्यासाठी मी आहेच होस्ट करायला. तो कॅफेटेरिया पण आहे तिथे. दॅट्स द युनिट. येस. आणि पूर्ण डिटेल्स मी राहुलकडून घेऊन मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तुम्हाला सगळ्यांना. येस, नक्कीच व्हिजिट करा जर तुम्ही तिथे कधी गेलात तर. परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स तुला तुझ्या त्या नवीन. थँक्यू. बरं राहुल, मला एक डाऊट आहे. तुझे जे अप अँड डाऊन्स बिझनेसमध्ये जे गेले तुझे, जर आता आमच्यासारख्याला समजा जे नवीन आहेत, ओके, त्यांना बिझनेस करायचा आहे, ओके, आणि काही एक्सपिरियन्स आहेत, काही जॉब करता, काही कोणाकडे आधीच बिझनेस आहे, काही कोणाकडे काहीच नाही आहे आणि त्यांना बिझनेस करायचा असतो, तर ते भीता की 90% बिझनेस फेल होतो किंवा म्हणजे त्यांना ऐकलेलं असतं किंवा आपल्याला लहानपणीपासून भीती आलं की आपलं जॉब करा, जॉब शिकवर आहे, ते बिझनेसकडे मिळत नाही. जर स्टार्ट करायचं असेल तर कसं स्टार्ट केलं पाहिजे आणि काय रिक्वायरमेंट काय आहे? पहिली गोष्ट तर हे लक्षात ठेवा की तुम्ही बिझनेस जर का करताय तर तो बिझनेस फेल होणारच. ओके. ती भीती तुमच्या मनात जेव्हा असते, ओके, तेव्हा तो किडा जो असतो बिझनेस करण्याचा तो तुम्हाला चावत राहतो. ओके. आणि त्याने चावलंच पाहिजे. मग त्या भीतीत जर का तुम्ही काम केलं ना तर तुमचा बिझनेस बंद पडण्याचे चान्सेस खूप कमी असतात. ओके. पण डेफिनेटली जॉब जेही करतात त्यांना मी डिग्रेड नाही करत आहे, कारण जॉब करणं महत्वाचं आहे. कारण मला शिकवलेलं गेलं एक लाईन मला आठवते, आमचे प्रोफेसरनी सांगितली होती की जर का तुम्ही काम करणार नाहीत तर काम करून कसं घेणार. बरोबर. हे खूप महत्वाचं आहे की तुम्हाला जॉब करणं खूप गरजेचं आहे. तुमचं नेटवर्किंग, तुमचं इनिशियल एक्सपिरियन्स, ते इंडस्ट्रीमधलं मार्केट स्ट्रॅटेजीज काय करायच्या आहे या सगळ्या तुम्हाला तिथेच शिकायला मिळणार आहेत. जॉब करणं खूप गरजेचं आहे. तर त्यानंतरच तुम्ही काहीतरी ॲज अ इंटर्न तुम्ही जॉईन करा. बरोबर. मी फ्री लोडिंग खूप काम केलेले आहेत कारण मला ते शिकायचे होते. बरोबर. कारण इनिशियली जेव्हा तुम्हाला काही बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्हाला जॉब करायचा आहे, आपल्याला जॉब करायचा असला आपण इंटर्नशिप करतो. तसंच बिझनेस जर तुम्हाला स्टार्ट करायचा असेल ना, तुम्हाला ज्या फील्डमध्ये बिझनेस करायचा आहे त्याच्या रिलेटेड इंडस्ट्रीचं नॉलेज तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यासोबत थोडं 6 महिने 1 वर्ष सोबत राहा, काम करा, आणि मग रस्ता ऑटोमॅटिक सोपा होतो. बरोबर. येस. नाही तर काय तुम्ही एक बिझनेस उघडताय, मग 2-3 महिने तुम्ही म्हणसाल की चालत नाहीये, रिटर्न्स तुम्हाला येणार नाही. पण तुमचा बिझनेस सक्सेस होईल तो कधी होईल ते तुमच्यावर आहे. कारण तुम्हाला कन्सिस्टन्सी जर का तुम्ही ठेवली त्यामध्ये, क्वालिटी चांगली असली, प्रोडक्ट चांगलं असलं, तर तुमचं बिझनेस सक्सेस होऊ शकतो. हीच गॅरंटी आहे बिझनेसची. प्रोडक्ट तुम्ही चांगला ठेवा, क्वालिटी चांगली ठेवा. करेक्ट. तुमचं नाव खराब नाही झालं पाहिजे मार्केटमध्ये, ऑटोमॅटिक तुम्हाला रेव्हेन्यू येतोच. येस. बिझनेस छोटा आहे की मोठा आहे त्यांनी फरक नाही पडत. बिझनेस काय आहे की एक तुमची एक्झिस्टन्सी, तुमचं जी कन्सिस्टन्सी जी असते, तुमची जी लाईफस्टाईल आहे ती थोडी बदलते. क्रंच फक्त जे जॉब करताय आणि ज्यांना बिझनेस सुरू करायचं आहे, पहिली गोष्ट ही की त्यांनी ते कम्फर्ट झोनमधून पहिले तर बाहेर पडा. करेक्ट. 6 महिने तुम्हाला
भूकमरीचं जीवन जगा लागणार आहे. बरोबर. एक वेळ जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, तुम्हाला 6 महिने स्वतःला द्यावंच लागणार आहे. मे बी त्या लेवलचा कम्फर्ट तुम्हाला नाही मिळणार जो तुम्हाला जॉब करताना मिळतो, पण 6 महिन्यानंतर जर का तुम्ही कन्सिस्टंट राहिले, बरोबर, आणि सर्व्हिस चांगली दिली, क्वालिटी चांगली दिली, तर डेफिनेटली रिझल्ट्स तुम्हाला ऑटोमॅटिक समजतील कशा होतात. आणि आपल्यासारखे अजून एक गोष्ट ऍड करतो मी, की आपल्यासारखे मिडल क्लास लोक आहे ना, ज्यांना घरी समजा जे इंडियातली जी कंडिशन आहे, समजा बऱ्याचशा लोकांना घरी सपोर्ट करावं लागतं, दर महिन्याला घरी पैसे पाठवावं लागतात, तर मे बी त्यांच्यासाठी थोडीशी रिस्क असते बिझनेस चालू करायला. बरोबर. पण आपल्यासारखे लोक जे मिडल क्लास आहेत, ज्यांना घरी सपोर्टची गरज नाही, तर माझ्याकडे 2च ऑप्शन आहे. एक तर मी जॉब करून त्या कम्फर्ट झोनमध्ये राहील, दुसरं तर मी इथं ट्राय करेल. बरोबर. ट्राय केलं तर मी इथेही जाऊ शकतो किंवा इथेही जाऊ शकतो. बरोबर है ना, पण कम्फर्ट झोनमध्ये मी इथंच राहील. बरोबर. तेच एकदम ही जी म्हणजे गोष्ट सांगितली ती एकदम बरोबर सांगितली राहुलनी. कारण जर तुमच्याकडे चान्स आहे, जर तुमच्याकडे थोडंफार बॅकअप आहे आणि लगेच तुम्हाला म्हणजे फॅमिली तुमच्यावर डिपेंडंट नाही, तुम्ही हेच वय आहे जे तुम्हाला एक ट्राय करायला पाहिजे. ते म्हणतात ना, जिसके पास खोने के लिए कुछ नहीं होता उसके पास पाने के लिए सारा जहां होता है. करेक्ट. तो खोने के लिए तुम्हारे पास कुछ है ही नहीं. कारण लोक आज काय घाबरतात की माझी इज्जत जाईल. अबे इज्जत आहे कुठे? हा बरोबर. हे खूपच आहे आपल्या मराठी इज्जतीला घाबरू नका. इज्जत तुमची सध्या काहीच नाहीये, त्यानंतरही काहीच नाही राहणार. हा, बिझनेस सक्सेस झाला थोडीफार बनेल, किंवा जॉबमध्ये तुम्ही एक्सेल करताय, तुम्ही कोणतंही काम करताय, कुठलंही काम करताय, त्यामध्ये तुम्ही एक्सेल करसाल तरच तुमची इज्जत बनेल. पण इज्जत जाईल म्हणून हा धंदा नाही करायचा, तो धंदा नाही करायचा, त्याची चिंता नका करू. कारण टाइम आहे, खूप वेळ लागतो. 2-4 वर्षात कंपन्या नाही बनत, त्याला सालोसाल लग जाते ते बनायला, तिथे पोहोचायला. म्हणजे आम्ही पण भेटल्यानंतर आम्ही कधी अशा गप्पा करतो, काही बिझनेस रिलेटेड बोलतो. आज मला काही 2-4 गोष्टी पण ॲड ऑन झाल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर जेवढं जसे राहुलची अप अँड डाऊन्सची जर्नी जी आपण ऐकली, त्यातून खूपच नक्कीच तुम्हाला म्हणजे काही शिकायला भेटेल. आणि ज्यांच्या मनात काही डाऊट आहे, की ज्यांना बिझनेस करायचा आहे आणि काही डाऊट आहे, नक्कीच काही राहुल्सनी तुमचे क्वेश्चन्स किंवा तुमचे डाऊट्स आहेत ते क्लिअर केले असतील. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि थँक्यू राहुल आल्याबद्दल. थँक्यू देवी, मला इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू. देवी म्हणतो मी याला लाडानी. माझा लहानपणीचा मित्र आहे आणि याचा बिझनेस आहे. सबस्क्राईब करा, ते लाल बटन दाबा आत्ताच्या लगेच. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. येस.